नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पुष्पा अण्णा केदारसोबत फोनवरती बोलत असते आणि ती अण्णा केदारला म्हणते की आत्ताच्या आत्ता माझी राहायची सोय करायची, नाहीतर वल्लरीला मी तुमच्याबद्दल सगळं सांगून टाकीन. हे ऐकून अण्णा केदारला खूप राग येतो आणि तो रागातच पुष्पाला म्हणतो की त्या वल्लरीला काय सांगणार आहेस ग तू. यावर पुष्पा म्हणते की हेच की तिच्या घरात जे काही षडयंत्र रचलं आहे ना, मी त्याची करता धरता तर तुम्हीच आहात आणि तुम्ही अजूनही प्रेरणाच्या पाठीच आहात. आणि हे गोष्ट लक्षात ठेवायच्या की वल्लरी वकील आहे आणि ती पोलीस घेऊन कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. यावर अण्णा केदार म्हणतो की अगं पुष्पा, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का गं. त्या वल्लरीने तुला असं रस्त्यावरती आणलं म्हणून काय झालं, मी असं रस्त्यावर तुला राहू देणार आहे का. यावर पुष्पा म्हणते की नाही ना, मग माझी राहण्याची व्यवस्था आत्ताच्या आत्ता करायची, मला त्या महेंद्रसोबत अजिबात राहायचं नाही आहे. यावर अण्णा केदार म्हणतो की नाही ना राहू शकत, मग त्या महेंद्रसोबत मग आता दे ना त्याला सोडून आणि ये इकडे प्रेरणाच्या घरी, आपण दोघे राजा राणी मज्जा करूया मस्त. हे ऐकून पुष्पा आश्चर्याने विचारते की तुम्ही प्रेरणाच्या घरी आहात आणि म्हणते की बाई तुम्ही तर कमालच केली आणि त्या महेंद्रला सोडून देऊन मी तिथे येऊ. यावर अण्णा केदार म्हणतो की हो अगं, तू इथे येऊन पाहा तरी, या महाराणीची कशी नोकरानी करून टाकली आहे ना मी, ते बघच तू. तेव्हा पुष्पा म्हणते की हो येतेच, असं म्हणून ती फोन ठेवते आणि लगेच तिची बॅग उचलून महेंद्रला तिथेच ठेवून ती कल्टी मारते. तर यानंतर इकडे आता महेंद्र पुष्पासाठी काहीतरी खायला घेऊन येतो आणि पुष्पा तिथे नाही आहे हे बघून तो तिला इकडे तिकडे शोधायला लागतो आणि म्हणतो की कुठे गेली असेल ही, आणि तिथे तो तिची बॅग नाही आहे हे बघून म्हणतो की स्वतःची बॅग घेऊन गेली आहे आणि म्हणतो की वल्लरीला जाब विचारायला तर नसेल गेली, बहुतेक ती तिकडेच गेली असेल. तर यानंतर मध्यरात्री इकडे आपण पाहतो की इंदुताई झोपलेल्या असतात. तेव्हा दरवाजा जोरजोरात वाजायला लागतो. तेव्हा इंदुताई इतक्या रात्री कोण आहे असं म्हणून जाऊन आता दरवाजा उघडतात. तर काही गुंड पटापट आतमध्ये शिरतात आणि ते इंदुताईंना जोरात धक्का देतात. तेव्हा त्या सोफ्यावरती पडतात आणि हे सगळं अचानक काय घडतं हे बघून त्या खूपच घाबरून जातात आणि वल्लरी मनोजला आवाज द्यायला लागतात. आता इंदुताईंचा आवाज ऐकून मनोज आणि वल्लरी सुद्धा बाहेर येतात. तेव्हा ते गुंड मनोजला पकडून त्याला मारायला लागतात. तर वल्लरी आणि इंदुताईंना सुद्धा गुंडांनी पकडून ठेवलेलं असतं आणि ते मनोजला मारत असतात. तर वल्लरी खूपच ओरडत असते की कोण आहात तुम्ही, सोडा त्यांना. आता यानंतर वल्लरी आणि मनोज कसं बसं त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करतात आणि त्या गुंडांना मारायला लागतात. आता तितक्यात तिथे तेजासुद्धा हा सगळा आवाज ऐकून येते आणि ती सुद्धा या गुंडांना मारायला मदत करते आणि वल्लरीला म्हणते की हे बघ वल्लरी, तू आता एकटी नाही आहेस, मी आहे तुझ्या सोबतीला, आपण दाखवून देऊया की स्त्री शक्ती काय असते ते. असं म्हणून त्या दोघीही त्या गुंडांना काठीने मारायला लागतात. यानंतर हे सगळे गुंड तिथून घाबरून पळ काढतात. तर या घटनेनंतर इंदुताई खूपच घाबरून गेलेल्या असतात. तर वल्लरी त्यांना धीर देत असते आणि म्हणते की सासूबाई तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत ना. तर तेजा म्हणते की वल्लरी हे खूप डेंजरस आहे गं, मला वाटतं की तू पोलिसांकडे जाऊन त्यांच्याकडे पोलीस प्रोटेक्शन मागावंच. यावर वल्लरी म्हणते की नाही तेजाताई, त्याची काही गरज नाही, हे कोणी केलंय ना हे मला चांगलंच माहिती आहे. आणि ती मनोजला म्हणते की तुम्ही सुद्धा तोच विचार करताय ना जो विचार मी करते. तेव्हा मनोज म्हणतो की हो ज्वाला शेठ. आता वल्लरी रागारागातच ज्वाला शेठला फोन करते आणि म्हणायला लागते की ज्वाला शेठ, माझ्या घरच्यांवर हल्ला करून ना तू खूप मोठी चूक केली आहेस. आज आता कायद्याने तुला कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल ना याची काळजी मी घेईन. यावर ज्वाला शेठ रागाने वल्लरीला म्हणतो की तुम्ही मला धमकी देताय, आम्ही जर का विचार केला ना तर खूप काही करू शकतो, पण नाही, मध्यंतरी जे काही झालं ना त्याच्यामुळे मनोज आमच्यावर नाराज आहे, आमच्या अंगावर हात उचलला होता त्याने, पण आम्ही गप्प बसलो आणि यावेळेस जे काही झालंय ना ते आम्ही नाही केलं, ज्याने कोणी केलं असेल ना त्याला शोधा, असं म्हणत तो रागानेच फोन कट करतो. तेव्हा वल्लरी थोडीशी विचारात पडते आणि म्हणते की हे जर का ज्वाला शेठने नाही केलं तर मग कुणी केलंय. तर दुसरीकडे आपण पाहतो की पुष्पा आता अण्णा केदारने सांगितल्याप्रमाणे प्रेरणाच्या घरी आलेली असते. तर प्रेरणा आता झोपलेली असते आणि ही पुष्पा अण्णा केदारला विचारत असते की मला खरं खरं सांगा, त्या प्रेरणासोबत तुम्ही काही केलं नाही ना. यावर अण्णा केदार म्हणतो की अगं पुष्पा, मी खरंच सांगतोय तुला, त्याचं काय आहे ना, तिच्या जेवणामध्ये मी गुंगीचं औषध टाकलं आणि फक्त तिला धरलं आणि व्हिडिओ बनवला. आता या दोघांच्याही बोलण्याचा आवाज अचानक प्रेरणाला यायला लागतो आणि तिला जाग येते आणि ती हळूच उठून येऊन बाहेर बघायला लागते आणि ती हळूच उठून बाहेर येऊन बघते तर समोर पुष्पा अण्णा केदारसोबत गप्पा मारत असते. आता प्रेरणा रागारागातच पुष्पाजवळ येते आणि जोरात पुष्पाच्या हाताला धरून तिला खेचते आणि म्हणते की पुष्पा, लाज नाही वाटत का गं तुला असं वागताना, वल्लरीने तुझ्यावर आजपर्यंत इतका विश्वास ठेवला आणि तू असं वागलीस तिच्याशी, बाईच्या जातीला कलंक आहेस तू, थांब दाखवतेस तुला. असं म्हणून प्रेरणा पुष्पाचा गळा दाबायला लागते. तेव्हा अण्णा केदार मध्ये पडतो आणि म्हणतो की प्रेरणा, पुष्पाला मारायचं नाही आणि तो पुष्पाला सुद्धा म्हणतो की आणि तू पुष्पा, तू सुद्धा प्रेरणाला मारायचं नाही, त्याचं काय आहे ना, आपल्याला प्रेरणाकडून काय पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी आपण काय काय केलं हे सगळं तिला
कळायला नको का? आणि तो प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा काय वाटतं गं तुला? आम्हाला काही कळत नाही का? आम्ही गावाकडून आलेली साधीभोळी माणसं आहोत, आम्हाला डोकंच नाही. तुला काय वाटलं? तू लग्नातून पळून गेलीस, माझा अपमान केलास, नंतर तुझ्या मैत्रिणींनी मिळून मला मारलं, हे सगळं विसरून जाईल का मी? विसरत नसतो आपण. शांतपणे बसून शांत डोक्याने प्लॅन केला आम्ही. तुझ्यासोबत त्या वल्लरीच्या आयुष्याची सुद्धा बर्बादी करायची होती ना आम्हाला, म्हणून काय केलं माहिती आहे का तुला? ही पुष्पा आहे ना, सुमनची बहीण आहे ना, ती तुमच्यावर उपकार करते असं म्हणून ती वल्लरीच्या घरामध्ये शिरली. कशी? महेंद्रसोबत लग्नाचं नाटक करून, आणि तिच्या कुटुंबाला पण सुरुंग लावला. तुमचा तो भाजीपाल्याचा ट्रक पडला होता बघ, असाच नव्हता पडला तो, पैसे देऊन आम्हीच पाडला होता तो. मग काय झालं? तुमच्या हॉटेलात भाजीपाला पोचवायच्या निमित्ताने माझ्या पुष्पाने तुमच्या घरात एंट्री घेतली, तुझ्या घरात येऊ लागली, तुझ्या घरातल्या बातम्या मग मला देऊ लागली. तो वेटर तुझ्या हॉटेलमधला रघु, मीच पाठवला होता त्याला. आणि तो हसायला लागतो आणि पुष्पाला प्रेरणाची गंमत उडवत म्हणायला लागतो की त्याला काय म्हणते माहिती आहे का ही? भाऊ म्हणते, भाऊ. आणि तो प्रेरणाला म्हणतो की तुझ्या त्याच भावाने काय केलं माहिती आहे का गं तुला? आणि म्हणतो की अगं इथे उभी होतीस ना तू जेवलीस आणि मग तुला गरगरायला लागलं आणि मला काही दिसत नाही असं म्हणून माझ्या गळ्यात पडलीस ना, तेव्हा इथेच उभं राहून तुझा व्हिडिओ काढला तुझ्या भावाने आणि आमच्या जाळ्यात अडकलीस तू, आम्हाला वेड्यात काढत होतीस ना. तेव्हा प्रेरणा अण्णा केदारला मारायला धावून जाते. तेव्हा पुष्पा तिला पकडते आणि तिच्या जोरात कानाखाली देते आणि म्हणते की ए, जास्त जोर काढायचा नाही हा, माझा जोर निघाला ना तर पाणी पण मागणार नाहीस, कळलं का? चल तुला दाखवते असं म्हणत प्रेरणाला खेचत ती आतमध्ये नेते आणि जोरात ढकलते आणि बाहेरून बेडरूमचा दरवाजा लावून घेते. तेव्हा अण्णा केदार पुष्पाला म्हणतो की पुष्पा अगं शांत हो. तेव्हा पुष्पा वैतागत म्हणते की काय शांत हो? सगळं त्या प्रेरणासमोर सांगायची काही गरज होती का तुम्हाला? हे सगळं त्या वल्लरीला कळलं म्हणजे? यावर अण्णा केदार म्हणतो की पण वल्लरीला कसं कळणार? कारण वल्लरी आणि प्रेरणा यांची भेटच नाही होणार, त्याच्या आधीच मी प्रेरणाला घेऊन इथून उडून जाणार आहे. तेव्हा पुष्पा खूप खुश होते आणि म्हणते की मग मज्जा येणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता त्यांच्या 5 जणींचा फोटो तिच्या मोबाईलमध्ये बघत असते आणि त्या फोटोकडे बघून ती खूपच इमोशनल झालेली असते. तितक्यातच श्वेताचा नवरा तिथे येतो आणि जोरात श्वेताच्या हातातून फोन खेचून घेतो. तेव्हा श्वेता खूप घाबरते आणि तिच्या नवऱ्याला विचारायला लागते की अहो तुम्ही कधी आलात? तेव्हा श्वेताचा नवरा म्हणतो की संसारात लक्ष असेल तर दिसेल ना, जरा वेळ मिळाला की या फालतू मुलींचे फोटो बघत बसायचे, दुसरी कामच काय आहेत आपल्याला? तेव्हा श्वेता घाबरत म्हणते की अहो मी सगळी कामं आवरून आत्ता बसले होते. तेव्हा श्वेताचा नवरा म्हणतो की आवरली ना कामं, मग आराम करायचा, गाण्याचा रियाज करायचा. पण नाही, त्या मुली तुला सतत फोन करत राहतात आणि म्हणतो की काय, किती वेळा सांगितलं तुला, मला त्या मुलींशी संपर्क केलेला अजिबात आवडणार नाही. तेव्हा श्वेता घाबरतच म्हणायला लागते की नाही हो, नाही करत कॉल मी त्यांना. तेव्हा तिचा नवरा म्हणतो की अगं पण त्या करतात ना तुला. तेव्हा श्वेता सांगते की नाही, बरेच दिवस झाले त्यांचा कॉल नाही आला. यावर श्वेताचा नवरा म्हणतो की श्वेता उगाच डोकं लावू नकोस हा, काय सांगितलं होतं तुला की त्या सगळ्यांना ब्लॉक करून टाक म्हणून, पण नाही. तेव्हा श्वेता खूप शॉक होऊन तिच्या नवऱ्याकडे बघायला लागते. आता तो तिच्याकडे फोन देतो आणि म्हणतो की हे घे ब्लॉक कर. तेव्हा श्वेता म्हणते की करते नंतर असं म्हणून ती तिथून जायला लागते. तेव्हा तिचा नवरा तिला थांबवतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ताच ब्लॉक करायचं, तेही माझ्यासमोर, आणि म्हणतो की सगळ्यात आधी त्या वल्लरीला ब्लॉक कर. तेव्हा श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि ती नाईलाजाने वल्लरीला ब्लॉक करते आणि ब्लॉक करत असताना तिला खूप रडायला येत असतं. तिचा नवरा आता म्हणतो की आता त्या प्रेरणाला ब्लॉक कर आणि कोणती ती तुमची हिरोईन मिठू तिला पण ब्लॉक कर, नाहीतर उद्या मध्येच यायची कुठून तरी. तेव्हा प्रेरणा खूप रडायला लागते आणि तिच्या नवऱ्याला म्हणते की का छळ मांडलाय तुम्ही माझा असा, तुम्ही जे जे सांगाल ते सगळं ऐकते ना मी तुमचं, आजपर्यंत कधीतरी तुमच्या मनाविरोधात वागली आहे का मी? तेव्हा तिचा नवरा म्हणतो की तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? त्यामुळे मी जे जे सांगतो ना तेच करायचं, आपल्या संसारात फक्त माझी ऑर्डर चालणार, तसंच गप गुमान मान खाली घालून मी जे सांगेल ना ते फॉलो करायचं, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा श्वेताला खूपच वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते. तर दुसरीकडे प्रेरणा आता झोपेतून उठून खोलीतून बाहेर येते आणि बाहेर येऊन बघते तर अण्णा केदार आणि पुष्पाने घरामध्ये खूपच घाण करून ठेवलेली असते आणि दोघेही मस्त गप्पा मारत बसलेले असतात. तितक्यात त्या दोघांचंही लक्ष प्रेरणाकडे जातं. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की काय गं प्रेरणा, आमच्या दोघांचं बोलणं असं लपून छपून कशाला ऐकतेस? अशा लपून गप्पा ऐकण्यापेक्षा एवढा जो पसारा पडलाय तो काढ ना. तेव्हा पुष्पा म्हणते की काय बघतेस काय, चल पटापट हात चालव. तेव्हा प्रेरणा आता झाडू मारायला लागते तर हे दोघेही तिला ऑर्डर सोडत असतात
आता तितक्या डोरबेल वाजते तेव्हा पुष्पा खूप घाबरून जाते आणि म्हणते की आत्ता कोण आला असेल. तेव्हा अण्णा केदार तिला म्हणतो की अगं कशाला घाबरतेस, माझाच माणूस आहे, तो रघु आहे ना, तोच आला असेल. असं म्हणून तो जाऊन दरवाजा उघडतो तर रघु आलेला असतो. आता प्रेरणा हळूच दरवाजाच्या दिशेने बघायला लागते आणि अण्णा केदार रघुशी बोलतोय आणि पुष्पाचंही तिच्याकडे लक्ष नाहीये बघून ती हळूच तिथून पळायला बघते. तेव्हा हे तिघेही तिला पकडतात. तेव्हा प्रेरणा खूप जोरजोरात ओरडायला लागते. तेव्हा अण्णा केदार पटकन दरवाजा लावून घेतो. तर इकडे प्रेरणा जोरात ओरडत असते की कोणी आहे का बाहेर, मला वाचवा. तेव्हा अण्णा केदार आता प्रेरणावरती जोरात ओरडतो आणि म्हणतो की हे गप्पे, जास्त शहाणी झालीस का ग तू, थांब, अशी ऐकणार नाहीस तू, तुला ना चांगला धडा शिकवायला पाहिजे. असं म्हणून तो पट्टा घेतो आणि प्रेरणाला खेचतच आतमध्ये नेतो आणि म्हणतो की चल तुला दाखवतो अण्णा केदार काय चीज आहे ना. असं म्हणून तो प्रेरणाला आतमध्ये नेऊन पट्ट्याने मारायला लागतो. तर प्रेरणा इकडे खूपच ओरडत असते. तर इकडे बाहेर पुष्पा आणि रघु मात्र प्रेरणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मोठमोठ्याने हसत असतात. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी आणि मनोज तेजाच्या घरी आलेले असतात आणि हे तिघेही गप्पा मारत बसलेले असतात. आता तेजा वल्लरी आणि मनोजला म्हणते की आपल्या जवळची माणसं किती अनपेक्षित वागू शकतात ना कधी कधी, म्हणजे याचा काही अंदाजच येत नाही. तेव्हा मनोज म्हणतो की हो ना वहिनी, असं काही करतील कधी वाटलंच नव्हतं आम्हाला. आता तेजा वल्लरीला विचारते की वल्लरी, महेंद्र दादा कसे आहेत. तेव्हा वल्लरी सांगते की घाबरले थोडे, सासूबाई त्यांना मंदिरात घेऊन गेल्यात, तेवढं शांत वाटेल ना त्यांना. तेव्हा तेजा म्हणते की होईल सगळं ठीक, कधी कधी आपण गरजेपेक्षा जास्तच घाबरत असतो ना, म्हणजे कालचीच गोष्ट बघ ना, प्रेरणा फोन उचलत नाहीये म्हणून मी आणि वल्लरी किती घाबरलो होतो आणि म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो. तर तिथे गेल्यावर कळलं की मॅडम आपल्या नवऱ्यासोबत हनीमूनला गेलेत, आम्हाला न सांगता, जसं काय आम्ही तिच्यासोबत जाणारच होतो पाठीपाठी. तेव्हा मनोज म्हणतो की येऊ द्या हा प्रेरणाताईंना, तुमच्या दोघींचं हे सगळं जे काही गॉसिप आहे ना सांगतो सगळं त्यांना. तेव्हा तेजा म्हणते की हो हो सांग ना, कारण या सगळ्यामध्ये चूक तिची आहे, ती न सांगता गेली आहे ना, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तितक्यातच वल्लरीच्या फोनवर अजितचा फोन येतो. तेव्हा वल्लरी पटकन फोन उचलते आणि म्हणते की बोला, आली का मग आमची आठवण, कसं चाललंय मग हनीमून. तेव्हा अजित आश्चर्याने विचारतो की हनीमून, अगं नाही, मी इथे पुण्याला आलोय, माझी आत्या आजारी आहे ना, हनीमूनचं काय बोलत होतीस तू. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि तिला आठवतं की रघुने त्यांना सांगितलं की प्रेरणा आणि अजित तर हनीमूनला गेलेत. हे आठवून वल्लरी खूप घाबरून जाते आणि परत अजितला म्हणते की सॉरी, ते चुकून तोंडातून निघालं, पण मग मला सांगा की तुमची आत्या कशी आहे आता, बऱ्या आहेत का त्या. तेव्हा अजित सांगतो की आता स्टेबल आहे, पण तरीही 2-3 दिवस लागतील तिला डिस्चार्ज मिळायला, आणि हेच सांगायला मी प्रेरणाला कॉल करतोय कधीपासून, पण ती फोनच उचलत नाहीये माझा, तुमच्याकडे आली आहे का ती आत्ता. हे ऐकून वल्लरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूप घाबरून जाते आणि तिला नक्की काय बोलावं काहीही सुचत नाही आणि ती अजितला अडखळतच म्हणायला लागते की हो प्रेरणाताई आत्ता आमच्यासोबतच आहेत, म्हणजे आत्ता त्या बाहेर गेल्यात, आल्या की सांगते त्यांना. आणि मनोज आणि तेजा आता हे ऐकून वल्लरीकडे खूप आश्चर्याने बघायला लागतात. त्यांनासुद्धा काहीही कळत नाही की ही वल्लरी नक्की असं का बोलते. आता वल्लरी खूपच घाबरून गेलेली असते आणि ती पटकन फोन ठेवून देते. तेव्हा तेजा वल्लरीला आश्चर्याने विचारायला लागते की प्रेरणा इथे आहे असं सांगितलंस तू. तर मनोज विचारतो की म्हणजे अजित आणि प्रेरणाताई सोबत नाही आहेत का. तेव्हा वल्लरी मान डोलावूनच नाही म्हणून सांगते आणि ती खूपच घाबरून गेलेली असते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की तेजा आणि वल्लरी प्रेरणाच्या घरी परत एकदा आलेले असतात आणि जोरजोरात तिचा दरवाजा ठोकत असतात. तर इकडे अण्णा केदार आणि पुष्पाने प्रेरणाचं तोंड दाबून ठेवलेलं असतं. तेव्हा पुष्पा आता दरवाजाचा आवाज ऐकून म्हणायला लागते की रघु आलाय का. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की अगं रघु कसा येईल. तर इकडे बाहेर वल्लरी तेजाला म्हणते की आपण उगाच का इथे दरवाजा बडवतो, इथे प्रेरणाताई नसतील तर आपण दुसरीकडे शोधूया ना त्यांना. तर तेजा जोरात ओरडत म्हणायला लागते की प्रेरणा तू आतमध्ये आहेस का. तेव्हा वल्लरी म्हणते की आपण दुसरीकडे जाऊन शोधूया त्यांना, इथेच टाइम वेस्ट नको करायला, चला पटकन. असं म्हणून त्या दोघीही तिथून जायला लागतात आणि थोडंसं गेटच्या बाहेर जाऊन उभ्या राहतात. तर इकडे आता प्रेरणा कशीबशी अण्णा केदार आणि पुष्पाच्या तावडीतून सुटते आणि धावत धावत खाली येते. इकडे वल्लरी तेजाला म्हणते की आपण इथे नको शोधायला त्यांना, आपण कॅफेमध्ये जाऊन बघूया. असं म्हणून त्या दोघीही आता तिथून निघणारच तितक्यात प्रेरणा जोरात वल्लरीला आवाज देते की वल्लरी. तेव्हा या दोघींनाही प्रेरणाचा आवाज येतो आणि त्या दोघीही खूप शॉक होऊन दरवाजाकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.